नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर तुमचं स्वागत करतोय आमचं ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स। मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन कोर्स आपल्या ॲपसाठी तयार करतोय आणि तो कोर्स आहे वर्ग 5वा आणि वर्ग 8 यांच्या ज्या स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतात त्यासाठी आपण एक नवीन कोर्स जनरेट करतोय आपल्या ॲपमध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड हे एक पहिलं लेक्चर यूट्यूबवर टाकण्यात येत आहे आणि ज्यामध्ये वर्ग 5वा आणि वर्ग 8वा यांच्या शिष्यवृत्तीतील ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये विचारण्यात येणारा एक महत्त्वाचा टॉपिक असतो प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या। त्यावरील प्रश्न कसे सॉल्व करायला पाहिजे, कसे सोडवायला पाहिजे त्याबद्दल हे सेशन किंवा ही चर्चा करण्यात येणार आहे। शिवाय वर्ग 5 ते 8 यांच्या स्कॉलरशिपची जी परीक्षेचं लेवल जी असतं ती स्पर्धा परीक्षा देणारे जे क्लास 4 लेवलचे जे असतात ना, जसं पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी वगैरे इतर परीक्षा ज्या आहेत, आरोग्य सेवक वगैरे, त्या लेवलचीच परीक्षा या वर्ग 5 आणि 8 वाल्यांना असतं आणि ही सुद्धा MCQ मीन्स मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मीन्स कुठला तरी 1 2 3 4 ABCD या चार पर्यायापैकी एक पर्याय त्यांना सिलेक्ट करावा लागतो आणि यामध्ये सुद्धा यांना महत्त्वाचा विषय असतो गणित आणि बुद्धिमत्ता। तर या नवीन कोर्सशी रिलेटेड हे पहिलं लेक्चर जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय, तुमच्याशी रिलेटेड असणारे 5व्या आणि 8व्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत किंवा त्यांचे पालक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्हाला हे लेक्चर पोहोचवता येईल, जेणेकरून फेब्रुवारी 2024ला ही शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येणार आहे। 5वा आणि वर्ग 8वाची शिष्यवृत्ती परीक्षा जे भरपूर विद्यार्थी फेस करतात, तर त्याच्याशी रिलेटेड आपला यावेळेस नवीन एक कोर्स कुठला की स्कॉलरशिप एक्झाम शिष्यवृत्ती परीक्षाचा कोर्स। आणि हे व्हिडिओच्या सर्वात शेवटी सांगेल की हा कोर्स कुठे मिळेल आणि कसा मिळेल। त्यापूर्वी यांच्यासाठी वर्ग 5 आणि 8 यांच्यासाठी एक टॉपिक घेऊन आलेला आहे पहिल्या लेक्चरमध्ये, दॅट इज प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या। या मूळ संख्यांवर यांच्या स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये खूप सारे प्रश्न बघण्यात येतात। ते प्रश्न आतापर्यंत आलेले जे प्रश्न आहेत ते कसे असतात किंवा क्लास 4 लेवलचे जे परीक्षा असतात ना त्यांना सुद्धा हे प्रश्न आलेले आहेत की ते प्रश्न कसे असतात, आधी ते प्रश्न बघून घेऊया आणि मग त्या प्रश्नांची उत्तरे कशी काढायची आणि काय असायला पाहिजे त्याच्याबद्दलही आपण चर्चा करूया। की इथे प्रश्न लिहिले आहेत, मी असे 8 प्रश्न लिहिले आहेत बरं, इथे असे 8 प्रश्न लिहिले आहेत, तर एक एक प्रश्न वाचूया आपण आणि शेवटी फायनली की प्राईम नंबर समजून घेतल्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला काढणे। तर स्पेशली वर्ग 8वा आणि वर्ग 5वा यांना विचारण्यात येणारा प्रश्न कसा असतो की क्वेश्चन नंबर 1, सर्वात पहिली मूळ संख्या कोणती? फर्स्ट प्राईम नंबर कोणता? हा तुमच्या परीक्षांमध्ये यापूर्वी आलेला प्रश्न आहे। शिवाय 8 प्रश्न बघायचे आहेत। नंबर 2, एकमेव सममूळ संख्या कोणती? इवन प्राईम नंबर एकच असतं, ती एकमेव कोणती असायला पाहिजे? नंबर 3, सर्वात पहिली विषम मूळ संख्या कोणती? हा क्वेश्चन नंबर 3। प्रश्न क्रमांक 4, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? हा सुद्धा प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेत किंवा इतरही क्लास 4च्या परीक्षामध्ये भरपूरदा विचारण्यात आलेला आहे, तर याचं पण नॉलेज असायला पाहिजे। क्वेश्चन नंबर 5, 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या यांची संख्या किती असायला पाहिजे ते। क्वेश्चन नंबर 6, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज, एकूण मूळ संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंत जितक्या मूळ संख्या येत असतील त्या सर्वांची बेरीज, हा सुद्धा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे महत्वाचा, ज्यांना भरपूर परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे। क्वेश्चन नंबर 7 बघा, 1 ते 50 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती? बेरीज विचारली आहे। या वरच्या 2 प्रश्नामध्ये 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आणि या खालच्या प्रश्नामध्ये 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज, सेम 1 ते 50 पर्यंतचे क्वेश्चन इथे। आणि क्वेश्चन नंबर लास्ट हा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप दिसेल, 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्या यांच्या जोड्या किती? त्यांचे पेअर्स फाइंड आउट करायचे असतात। तर हे 8 प्रश्न आजपर्यंत विविध परीक्षा ज्या झालेल्या आहेत
त्या परीक्षांमध्ये हे 8 प्रश्न, या 8 प्रश्नांपैकी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मूळ संख्याशी रिलेटेड, प्राईम नंबरशी रिलेटेड, आणि हे तुम्हाला इन्स्टंट सॉल्व्ह करता आले पाहिजे. पण हे केव्हा सॉल्व्ह होतील, तर हे सॉल्व्ह होण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्राईम नंबर्स माहिती असायला पाहिजे. आता प्राईम नंबर्स काय असतात त्याबद्दल चर्चा करू, की प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या म्हणजे नेमकं काय. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यामध्ये एक शिवाय इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही. एकने सर्व संख्येत भाग जातो, एकने सर्वच संख्येत भाग जातो, म्हणजे अशा संख्या ज्यामध्ये या एकला सोडून इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही, अशा संख्या ज्या असतात त्याला म्हणतात मूळ संख्या. आणि त्या मूळ संख्या तुम्हाला 1 ते 100 पर्यंत माहिती असायला पाहिजे. 1 ते 100 पर्यंत किती होतील त्याला बघूया. आता यामध्ये सर्वात पहिली संख्या, मूळ संख्या कोणती, तर खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर्वात पहिली मूळ संख्या 0 असेल. बट 0 हा नैसर्गिक संख्येमध्ये मोजल्या जात नाही, त्यामुळे 0 ही मूळ संख्या होत नाही. त्याशिवाय काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर्वात पहिली मूळ संख्या 1 असायला पाहिजे, कारण 1 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही. पण ही 1 सुद्धा मूळ संख्या नसतं, कारण 1 ही जी संख्या आहे याला युनिव्हर्सल नंबर म्हणतात, युनिव्हर्सल नंबर, त्यामुळे 1 ही मूळ संख्या होत नाही. मग त्यानंतरची संख्या येणारी आहे 2. आता तुम्हाला 1 ते 100 पर्यंत अशा किती संख्या आहेत ज्यामध्ये कोणत्या 1ला सोडून कोणत्या संख्येने भाग जात नाही, त्याची एक यादी, त्याची एक लिस्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, किंवा त्या संख्या डोक्यात फिट असायला पाहिजे. 1 ही मूळ संख्या होऊ शकत नाही, तर एक संख्या समोर जा, एक संख्या. 1च्या नंतर येतं 2, 2 ही मूळ संख्या होईल का, तर यस, या 2 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही 1ला सोडून. 2 मध्ये 2 ने भाग जातो, पण त्याच संख्येने जातो, त्यामुळे 2 ही मूळ संख्या होईल, कारण या 2 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही. तर सर्वात पहिली मूळ संख्या कोणती झाली तुमची 2. त्यानंतर एक संख्या समोर, 2 नंतर येतो 3 मध्ये 3ला सोडून इतर संख्येने भाग जातो का रे, नाही, तर 3 सुद्धा ही तुमची दुसरी मूळ संख्या तयार झाली. त्यानंतर संख्या येतं 4. आता 4 मध्ये 1ला सोडून 4 मध्ये 2 ने भाग जातो, बरं का. ही जी 4 संख्या आहे 4, याच्यामध्ये या 2 ने भाग जातो. आपला फंडा काय किंवा याचा कॉन्सेप्ट काय बोलतोय, अशी संख्या ज्यामध्ये 1ला सोडून इतर कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही, तर 4 ही तुमची मूळ संख्या होणार नाही, कारण 4 मध्ये 2 ने भाग जातो. याशिवाय इतर समोर जितक्या पण समसंख्या तयार होतील ना, जसं 6 मध्ये पण 2 ने भाग जातो, 8 मध्ये पण 2 ने भाग जातो, 10 मध्ये पण 2 ने भाग जातो. म्हणजे याच्यानंतर तुमची कोणतीच समसंख्या ही मूळ संख्या होणार नाही. तर आता बघणे फक्त आपल्याला विषम संख्या. आता कोणत्या संख्या बघण्यात आपल्याला, विषम संख्या. चला, 4च्या नंतर 5 ही संख्या बघा. 5 मध्ये 1 आणि 5 ने सोडून कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही जात, म्हणजे 5 ही तुमची समोरची संख्या झाली. 5 नंतर 7 बघूया, कारण 6ला बघायचं नाहीये, 6 समसंख्या आहे. 7 मध्ये कोणत्या संख्येने भाग जातो का, 7ला सोडून किंवा 1ला सोडून, नाही जात, 7 ही तुमची होईल मूळ संख्या. समोरची संख्या बघा 9 मध्ये कोणत्या संख्येने भाग जातो का, 1 आणि 9ला सोडून, तर हो जातोय, 3 ने भाग जातोय. या 9 मध्ये 3 ने भाग जातोय, म्हणजे 9 तुमची संख्या होणार नाही, मूळ संख्या होणार नाही. 9च्या नंतर विषम संख्या येतं 11. या 11 मध्ये बघा तर कोणत्या संख्येने भाग जातो का, तर नाही, 11 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणजे ही झाली तुमची समोरची मूळ संख्या. 11च्या नंतर येतो 13 मध्ये कोणत्या संख्येने भाग जातो का रे, तर नाही जात, कोणत्या संख्येने भाग जाणार नाही, समोरची संख्या येईल. त्या 13 नंतर येतो 15 मध्ये कोणता भाग जातो का, कोणत्या संख्येने, येत जातोय, 5 ने जातोय, 3 ने भाग जात आहे, म्हणजे 15 ही समोरची संख्या होणार नाही. 15 नंतर येतो 17 मध्ये कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही जात, समोरची संख्या होईल 17. 17 नंतर येतो 19 मध्ये कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही जात, 19 होईल तुमची समोरची संख्या. 19 नंतर येतो 21 मध्ये 3 ने आणि 7 ने भाग जातो, 21 होणार नाही. 21 नंतर येतो 23 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही, तर समोरची संख्या तुमची झाली तयार 23 नंतर येतो 25 मध्ये 5 ने भाग जातो, होणार नाही. 25 नंतर येतो 27 मध्ये 3 ने आणि 9 ने भाग जातो, 27 तुमची मूळ संख्या होणार नाही. 27 नंतर येतो 29 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही, समोरची संख्या व्हायला पाहिजे तुमची 29 नंतर येतो 31 मध्ये पण कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कुणाच्याच टेबलमध्ये येत नाही.
कुणाच्याच टेबलमध्ये 31 येत नाही म्हणजे कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 31 नंतर 33 होईल का, तर 33 होणार नाही. 3च्या टेबलमध्ये येतो 33, 11च्या टेबलमध्ये येतो 33 होणार नाही. 33 नंतर 35, 35 तर 5ने भाग जात आहे, होणार नाही. 35 नंतर येतो 37, त्यानंतरची संख्या असायला पाहिजे तुमची 37 मूळ संख्या. 37 नंतर 39 होईल का, तर नाही, कारण 3ने भाग जातो, 13 त्रिक 39. 39 नंतर 41 होईल का, तर यस 41 होईल, कारण 41 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 41 नंतर 43 होईल का, तर हो होईल. 43 मध्ये पण कोणत्याच संख्येच्या टेबलमध्ये 43 येत नाही. 43 नंतर 45 होईल का, नाही. 45 नंतर 47 होईल का, तर 47 ही मूळ संख्या होईल. यामध्ये पण कोणत्याच संख्येने भाग जात नाही किंवा 47 ही संख्या कोणत्याच टेबलमध्ये तयार होत नाही. 47 नंतर 49 होईल का, नाही. तो 7च्या टेबलमध्ये येतो 49, म्हणजे मूळ संख्या होणार नाही. 49 नंतर 51 येतो का, होईल का, नाही. 51 होणार नाही. 17 त्रिक 51, 3ने भाग जात आहे. 51 नंतर 53 होईल का, तर यस 53 ही मूळ संख्या म्हणता येईल, कारण 53 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. 53 नंतर 55 होईल का, नाही. 55 होणार नाही, 5ने भाग जातो. 55 नंतर 57 होईल का, नाही. 57 मध्ये 3ने भाग जातो. 19 त्रिक 57. 57 नंतर 59 होईल का, तर 59 होईल, कारण 59 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 59 नंतर 61 होईल का, तर यस 61 पण होईल. 61 मध्ये पण कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कोणत्याच संख्येच्या टेबलमध्ये तो तयार होत नाही. 61 नंतर 63 होईल का, तर 63 होणार नाही. 63 मध्ये 3ने भाग जातो. 21 त्रिक 63, राईट. 63 नंतर 65 होईल का, तर 65 पण होणार नाही, 5ने भाग जातो. 65 नंतर 67 होईल का, तर यस 67 ही मूळ संख्या होईल. 67 कोणत्याच संख्येच्या टेबलमध्ये येत नाही. 67 नंतर 69 होईल का, तर 69 होणार नाही, कारण 3ने भाग जातो 69 मध्ये. 23 त्रिक 69. 69 नंतर 71 होईल का रे, तर यस 71 होईल. 69 नंतर 71 होईल, कारण 71 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 71 नंतर 73 होईल का, तर यस 73 पण होईल, कारण 73 मध्ये पण कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 73 नंतर 75 होईल का, नाही. 5ने भाग जात आहे. 75 नंतर 77 होईल का, तर नाही. 11ने भाग जात आहे. 11 7 77. 77 नंतर 79 होईल का, तर यस 79 होईल, कारण 79 मध्ये कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कोणत्याच संख्येच्या टेबलमध्ये येत नाही. 79 नंतर 81 होईल का, तर 81 होणार नाही, कारण 9ने भाग जातो. 9 9 81. 81 नंतर 83 होईल का, तर यस 83 होईल, कारण 83 कोणत्याच संख्येच्या टेबलमध्ये येत नाही, म्हणजे प्राईम नंबर आहे, मूळ संख्या होईल. 83 नंतर 85 नाही, 5ने भाग जात आहे. 85 नंतर 87 नाही, 3ने भाग जात आहे. 29 त्रिक 87. 87 नंतर 89 होईल का, तर यस 89 होईल, कारण कोणत्याच संख्येने भाग जात नाही. 89 नंतर 91 होईल का, 91, तर 91 होणार नाही, कारण 13ने भाग जातो. 13 7 91 भाग जातोय कुठल्या तरी संख्येने, 91 होणार नाही. 91 नंतर 93 होईल का, तर 93 पण होणार नाही, 3ने भाग जातोय. 31 त्रिक 93. 93 नंतर 95 होईल का, 95 होणार नाही, कारण 5ने भाग जातोय. 95 नंतर 97 होईल का, तर यस 97 होईल. 97 कोणत्याच संख्येच्या टेबलमध्ये येत नाही, समोरची 97. 97 नंतर 99 होईल का, तर 99 होणार नाही, 11ने भाग जातो. आता आपल्याला 100 पर्यंतच मूळ संख्यांचं काम आहे बरं का तुम्हाला या परीक्षेमध्ये. या 100 पर्यंत मूळ संख्या या माहिती असायला पाहिजे, आणि या जर माहिती असतील तर तुम्हाला विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत मूळ संख्यांवर, तुम्ही बघा प्रश्नपत्रिका याच्यापूर्वी आलेले स्कॉलरशिपच्या, किंवा क्लास 4 वाले जे बघत असतील लेक्चर, पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक वगैरे जे असतील, त्यांना पण खूप सारे प्रश्न मूळ संख्येवर पडतात. आणि स्पेशली रिजनिंगचा जो पार्ट आहे ना, बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये या मूळ संख्यांचं भरपूर काम आहे. त्यासाठी 1 ते 100 पर्यंत या मूळ संख्या माहिती असायलाच पाहिजे. आणि जर तुम्हाला 1 ते 100 पर्यंत या मूळ संख्या माहिती असतील, तर वर जे दिलेले 8 प्रश्न आहेत ना, त्याला सहज सॉल्व्ह करता येईल. चला, या मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत मी तुम्हाला मूळ संख्या लिहून दिल्या आहेत, की इतक्या तयार होत आहेत, यामध्ये इतक्या तयार होत आहेत. तर यावरून वरच्या प्रश्नांची उत्तरे कशी काढते. चला, सर्वात पहिला प्रश्न बघूया. सर्वात पहिला प्रश्न, सर्वात पहिली मूळ संख्या कोणती. सर्वात पहिली मूळ संख्या कोणती, तर बघा, तर इथं सर्वात पहिली मूळ संख्या कोणती मिळत आहे. सर्वात पहिली मूळ संख्या मिळत आहे 2. तर तुमच्या या पहिल्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 2. सर्वात पहिली मूळ संख्या 2. 1 किंवा 0 होत नाही. खूप विद्यार्थी 1 किंवा 0 टिक करून येतात, जे चुकतं. सर्वात पहिली मूळ संख्या कोणती असायला पाहिजे, तर 2. चला, क्वेश्चन नंबर 2 बघा.
एकमेव सममूळ संख्या कोणती? तुम्ही जर या मूळ संख्यांना जर बरोबर बघाल तर तुम्हाला सर्व विषम संख्या दिसत आहेत, फक्त ही दोन सोडून. ही जी दोन आहे फक्त ही दोन समसंख्या आहे. बाकी बघा सर्व तुम्हाला विषम संख्या दिसतील, कारण समोरची विषम संख्या तयार होऊ शकणार नाही. 4, 6, 8, 10 याच्यामध्ये 2 ने भाग जाईलच प्रत्येक समसंख्येत. फक्त 2 ही एक अशी संख्या आहे ज्याच्यामध्ये जी तुम्हाला सममूळ संख्या मिळतंय. तर क्वेश्चन नंबर 2चं उत्तर काय असायला पाहिजे? एकमेव सममूळ संख्या कोणती? तर एकमेव सममूळ संख्या सुद्धा 2च तयार होत आहे. सर्वात पहिली मूळ संख्या म्हणजे 2 आणि एकमेव सममूळ संख्या म्हणजे त्याचं पण उत्तर 2च तयार. चला क्वेश्चन नंबर 3 बघा. सर्वात पहिली विषम मूळ संख्या कोणती? तुम्हाला सर्वात पहिली विषम मूळ संख्या काढायची आहे. बघा इथे सर्वात पहिली सम तर ही मिळते, म्हणजे हे उत्तर होणार नाही. तर सर्वात पहिली विषम मूळ संख्या कोणती असेल? तर सर्वात पहिली विषम मूळ संख्या तुमची असायला पाहिजे 3. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमचं 3. सर्वात पहिली विषम 3 ही विषम संख्या आहे आणि सर्वात पहिली विषम संख्या आहे मूळ संख्याच्या सिरीज मधली सर्वात पहिली विषम मूळ संख्या. आता यानंतर सुरू होतात तुमचे महत्वाचे प्रश्न. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? खूपदा आलेला प्रश्न आहे. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असतात. किती? 25. 1 ते 100 पर्यंत. चला बघा आत्ताच आपण 1 ते 100 पर्यंत लिहिल्या आहेत संख्या, या मूळ संख्या काउंट करा तर 25 आहेत का? बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. एकूण मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत किती असतात? 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न जर आला 1 ते 100 पर्यंत तर ड्रॉ करत बसू नका. 2, 3, 5, 7, 11 असा. तुम्हाला माहित पाहिजे 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या असतात. ऑप्शन मध्ये मिळेल त्याला बेधडक टिक करून देणे. शिवाय हा नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? जसा हा 1 ते 100 पर्यंत होता, हा 1 ते 50 पर्यंत पण तुम्हाला आलेला आहे. याचं उत्तर न बघता तुम्हाला आलं पाहिजे. 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या असतात. किती मूळ संख्या असतात? 15. बघा तर काउंट करा 1 ते 50 पर्यंत. चला 1 ते 50 पर्यंत म्हणजे हा 53 पर्यंत नाही, या 47 पर्यंत काउंट करणे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 53 घेता येणार नाही कारण 50च्या पलीकडे झालेत. तर तुम्हाला एकूण मूळ संख्या 1 ते 50 पर्यंत किती असतात? तर त्या असतात 15. हे माहिती असायला पाहिजे. प्रश्न आलेला आहे आणि समोर आला की पटकन टिक करून घेणे आहे. मूळ संख्या किती असतात 1 ते 50 पर्यंत आणि 100 पर्यंत माहिती असायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन वर या. क्वेश्चन नंबर 6 बघा. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती? हे जे दिसतात ना तुम्हाला 1 ते 100 पर्यंत, यांची बेरीज किती? आता बेरीज किती असा प्रश्न विचारला तर या सर्वांची बेरीज 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 अधिक 13 97 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज करत जाणे. तर ते बेरीज करत जायला नको, तर त्यांची बेरीज किती असायला पाहिजे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्येची बेरीज असतं 1060. किती असतं रे? 1060 असतं. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कारण हा प्रश्न खूपदा विचारण्यात आलेला आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज किती? तर 1060 असायला पाहिजे. या सर्वांची बेरीज करून बघाल तुम्ही, फायनली तुम्हाला उत्तर तेच मिळेल 1060. तर हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. सेम क्वेश्चन इथे विचारला जातो. क्वेश्चन नंबर 7. 1 ते 50 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज. वरचा प्रश्न होता 1 ते 100 पर्यंत, खाली आहे 1 ते 50 पर्यंत. 1 ते 50 पर्यंत म्हणजे इथपासून इथपर्यंत या 47 पर्यंत जर बेरीज केली तर किती असतं? तर ते असतं 328. किती असतं? 328. हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 328 1 ते 50 पर्यंतची बेरीज आणि 1060 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज. राईट. फायनली क्वेश्चन हा क्वेश्चन नंबर 8. हा सुद्धा खूपदा विचारण्यात आलेला आहे. याला पण समजून घ्या. 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्या यांच्या एकूण किती जोड्या होतात हा प्रश्न आहे. जोड मूळ संख्यांच्या जोड्या किती होतात
हा प्रश्न आहे, तर हा सुद्धा माहिती असायला पाहिजे. चला, जोड मूळ संख्या म्हणजे काय आधी त्याला समजून घेऊया आपण. जोड मूळ संख्या म्हणजे या ज्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत तुम्ही लिहिल्या आहेत, या 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या लिहिल्या आहेत, ज्यांच्यामधील लगातार अंतर 2चं असेल. कितीचं? 2चं. ज्या मूळ संख्यांचं डिफरन्स म्हणजे अंतर 2चं असेल त्याला म्हणतात जोड मूळ संख्यांची पेयर. पेयर म्हणजे त्यांची एक जोडी. तर ज्यामध्ये 2चं अंतर दिसत असेल ती एक पेयर तयार करणे. बघा, हा 2 आणि 3 2चं अंतर आहे का? नाही, 1चंच अंतर आहे, म्हणजे ही होणार नाही. 3 आणि 5 यांच्यामध्ये दोघांचं डिफरन्स आहे का? 2चं. यस आहे. म्हणजे सर्वात पहिली जोडी कोणती झाली तुमची? जोड मूळ संख्यांची जोडी 3 आणि 5. त्यानंतर पुन्हा समोर ज्याने 2चं डिफरन्स ज्यांच्यात असेल ती तुमची जोड मूळ संख्यांची जोडी. त्यानंतर 5 आणि 7 बघा, 5 आणि 7 दिसतंय का जोडी? यस दिसतंय. तर ही सुद्धा एक पेयर तयार होईल. अशा 2 पेयर तयार झाल्या इथल्या इथे. ज्यांच्यामध्ये 2चं अंतर असेल अशी पेयर म्हणजे जोड मूळ संख्यांची जोडी बोलल्या जातं त्याला. त्यानंतर 7 आणि 11 होणार नाही, 4चं अंतर आहे. 11 आणि 13 होणार का रे? तर यस, 11 आणि 13 मध्ये 2चं अंतर आहे. ही सुद्धा एक पेयर होते, जोड मूळ संख्या जोडी. त्यानंतर 13 आणि 17 होईल का? नाही, 4चं अंतर आहे. मग 17 आणि 19 होईल का? यस, 17 आणि 19 होईल. 17 आणि 19 होईल, कारण 2चं अंतर आहे त्यांच्यामध्ये. 2चं अंतर आहे म्हणजे ही एक पेयर होईल. मग 19 आणि 23 होईल का? तर नाही, 19 आणि 23 मध्ये 4चं अंतर आहे. मग 23 आणि 29 होईल का? नाही, 23 आणि 29 मध्ये 6चं अंतर आहे. 29 आणि 31 होईल का? यस, 29 आणि 31 ही होईल जोड मूळ संख्या. त्यानंतर 31 37 होणार नाही, 37 41 होणार नाही, 4चं अंतर आहे. 41 43 होईल का? यस, 41 43 होईल, 2चं अंतर आहे. त्यानंतर 43 47 होईल का? नाही, 4चं अंतर आहे. 47 53 होईल का? नाही. 53 59 होईल का? नाही. 59 61 होईल का? तर यस, 59 61 होईल. 2चं अंतर दिसतंय 59 आणि 61 मध्ये, म्हणजे ही सुद्धा एक पेयर तयार होईल तुमची. त्यानंतर 61 आणि 67 होईल का? नाही. 67 आणि 71 होईल का? नाही. 71 आणि 73 होईल का? यस, 71 आणि 73 होईल. 2चं अंतर दिसतंय. 2चं अंतर मिळणारी जोडी म्हणजे सहमूळ की जोड मूळ जोडी असं म्हणता येतं. 73 79 होईल का? नाही. 79 आणि 83 होईल का? नाही. 83 आणि 89 होईल का? नाही. 89 आणि 97 होईल का? नाही. जोड मूळ जोड्या किती तयार होत झाल्या आता बघा. तर ही 3 आणि 5 ही झाली पहिली. त्यानंतर 5 आणि 7 ही झाली दुसरी. मग ही झाली 3, ही झाली चौथी 4, 4 आणि 1 5, 5 आणि हा 1 6, 6 आणि ही 1 7, 7 आणि ही 1 8. अशा 8 जोडमूळ प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्यांच्या जोड्या असतात. तर हा जो क्वेश्चन नंबर 8 आहे याचं उत्तर पण 8च असायला पाहिजे. 1 ते 100 पर्यंत जोड मूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती? तर एकूण जोड्या त्या 8 तयार होतात. हा प्रश्न सुद्धा खूप साऱ्या परीक्षांमध्ये पडलेला आहे. तुम्हाला प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या यांचं नॉलेज असायलाच पाहिजे. स्पेशली स्कॉलरशिपची परीक्षा जो देतात त्यांना तर असायला पाहिजे. शिवाय ज्या इतर क्लास 4च्या परीक्षा जर देत असतील त्यांना सुद्धा याचं नॉलेज असायला पाहिजे, कारण खूप प्रश्न या प्राईम नंबर्सवर आलेले आहेत. आणि प्राईम नंबरची ओळख असायला पाहिजे. तुम्हाला प्राईम नंबरची ओळख असेल तर खूप सारे प्रश्न सॉर्ट आउट होतील पटकन. चला, आता हा जो प्राईम नंबर मी शिकवलाय, प्राईम नंबर हा एक जस्ट एक पहिलं युट्यूबचं लेक्चर तयार केलंय बरं का. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी पहिलं युट्यूबचं लेक्चर तयार केलेलं आहे. बट आपण या स्कॉलरशिपच्या परीक्षा ज्या आहेत ज्याचं नाव बघा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांचा एक आपल्या ऍपवर एक कोर्स जनरेट केलाय. आपण कोर्स तयार केलेला आहे. कुणासाठी? 5वा वर्ग आणि 8वा वर्गातील विद्यार्थी जे स्कॉलरशिपची परीक्षा देत असतील त्यांच्यासाठी हा कोर्स तयार केला आहे, ज्यामध्ये त्यांना विचारण्यात येणारं संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता, 100 मार्काचं गणित आणि 100 मार्काचं बुद्धिमत्ता असतं. तर संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ताचा कोर्स हा आपल्या ऍपवर आपण न्यू जनरेट केलेला आहे. आणि या ऍपची खासियत काय? म्हणजे तुम्हाला विचारण्यात येणारे गणित आणि बुद्धिमत्ताचा कंप्लीट, त्याशिवाय भूमिती, बरं का, शिष्यवृत्ती परीक्षेला भूमिती सुद्धा खूप गरजेचं आहे. तर भूमितीचा कोर्स सुद्धा यामध्ये कव्हर केला जाईल कंप्लीट.
कंप्लीट शिष्यवृत्तीची परीक्षा स्कॉलरशिप एक्झामचा कंप्लीट गणित बुद्धिमत्ता आणि जॉमेट्रीचा कोर्स हा इथे तुम्हाला आपल्या ॲपवर मिळेल। तर कुणासाठी जे वर्ग 5 आणि वर्ग 8 यांचे विद्यार्थी जे स्कॉलरशिपची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स आहे। आता हा कोर्स मिळणार कुठं तर तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर आहे। या प्ले स्टोरवर जाऊन मिशन ऑफिसर्स या ॲप्लिकेशनला या ॲपला डाउनलोड करायचं आहे। मिशन ऑफिसर्स या ॲपला डाउनलोड करायचं आहे। या ॲपवर तो कोर्स मिळेल तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या ॲपची लिंक मिळेल। या ॲपच्या लिंकवर जाऊन या ॲप्लिकेशनला या ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोर्सचं नाव मिळेल, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा हे तुम्हाला कोर्सचं नाव मिळेल। त्या कोर्सच्या नावाला सिलेक्ट करून तुम्हाला हा कोर्स परचेस करता येईल। हा कोर्स परचेस करता येईल। तर या परचेस करण्याच्या मागे किंमत काय असेल तर कोर्सची फी ठेवलेली आहे फक्त 499 रुपये। आता ॲक्च्युली स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी ट्युशन लावतात बाहेर 20,000 25,000 इतकी फीस आहे बरं का स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी। ती ट्युशन फीस तितकी ट्युशन फीस भरायची गरज नाही। फक्त विद्यार्थ्याला घरी ऑनलाईनमध्ये लेक्चर दाखवले फक्त 499 रुपयामध्ये हा कोर्स तुम्हाला खरेदी करता येईल आणि घरी बसून त्या विद्यार्थ्याचं तुम्हाला शिक्षण करून घेता येईल। आता यामध्ये कालावधी किती या 499 मध्ये तर कालावधी कंप्लीट 1 वर्ष कालावधी तुम्हाला मिळेल। म्हणजे जर तुम्ही आजच्या तारखेला 18 जुलैला कोर्स परचेस केला 2023ला तर तो 18 जुलै 2024 पर्यंत 1 वर्षाची कालावधी असेल आणि यामध्ये तुम्ही कोणतंही लेक्चर कितीही वेळेस अनलिमिटेड टाइम तुम्ही वारंवार बघू शकता, राईट। तर हे जे ॲप आहे कुणासाठी हा जो कोर्स आहे कुणासाठी तर 5वा वर्ग आणि 8वा वर्ग हे जे विद्यार्थी जे स्कॉलरशिपची परीक्षा जी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे बरं का, फेब्रुवारी 2024ला। त्यासाठी मला खूप पालकांचे फोन आले, खूप विद्यार्थ्यांचे पण फोन आले की सर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे तर ॲपमध्ये कोर्स सुरू केला आहे, आमच्या मुलांसाठी तुम्ही स्कॉलरशिपचा कोर्स का सुरू करत नाही, त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तामध्ये आमच्या मुलांना खूप अडचण तयार होते आहे। तर ही आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज सर त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवा गणित आणि बुद्धिमत्ता। तर त्यांच्या रिक्वेस्ट त्यांच्या आग्रहाखातर आम्ही आमच्या ॲपमध्ये हा कोर्स इन्क्लूड करतोय। 5वा आणि 8व्या वर्गातील जे विद्यार्थी स्कॉलरशिपची परीक्षा देत असतील त्यांच्यासाठी विशेष हा कोर्स आहे आणि हा कोर्स तुमचे परिचित जे असतील, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल, तुम्ही जर देत नसाल 5वा आणि 8व्या वर्गाची स्कॉलरशिप एक्झाम, तुमचे जे परिचित असतील तुम्हाला त्यांना हा रेफरन्स देता येईल की या ॲपवर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या पाल्यांसाठी, तुमच्या मुलांसाठी या ॲपवर तुम्हाला स्कॉलरशिपचा कंप्लीट गणित बुद्धिमत्ताचा कोर्स मिळेल फक्त 499 रुपयात, राईट। तर हा एक मेसेज देण्यासाठी पण व्हिडिओ होता असं म्हणायला काही हरकत नाही की आम्ही ॲपवर एक कोर्स पुन्हा लॉन्च केलेला आहे। शिवाय सरळ सेवा भरती आणि बँकिंगचा कोर्स तर तुम्हाला ॲपमध्ये मिळेलच। हा आता 3रा कोर्स त्यामध्ये लॉन्च होत आहे स्कॉलरशिप 5व्या वर्गासाठी आणि 8व्या वर्गासाठी। तर हा मेसेज तुम्ही तुमच्या आप्तेपर्यंत किंवा तुमचे जे ओळखीचे आहेत किंवा जे नातेवाईक आहेत किंवा जे कोणी पण संबंधित असतील जे स्कॉलरशिपची परीक्षा देत असतील त्यांच्यापर्यंत हा कोर्स तुम्हाला पोहोचवता येईल, राईट। तर हा जो शॉर्ट व्हिडिओ जो तयार केला आहे, मूळ संख्या एकतर शिकवण्याचं माध्यम होतं की मूळ संख्या हा एक महत्त्वाचा पार्ट त्यांना विचारण्यात येतो, शिवाय हा एक मेसेज कन्वे करायचा होता तुम्हाला, तो मी केलाय, राईट। तर काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा काही तक्रारी किंवा सजेशन्स असतील ते सुद्धा सांगू शकता। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जे स्कॉलरशिपची परीक्षा देत आहेत, राईट। तर तात्पुरता हा व्हिडिओ मग इथे स्टॉप करतोय आणि या स्कॉलरशिपच्या परीक्षेशी रिलेटेड सुद्धा यूट्यूबवर तुम्हाला आता रोज व्हिडिओ मिळत जातील। तर रोज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ रोज मिळतील त्यामध्ये। चला मग तात्पुरता इथेच थांबतोय। नेक्स्ट व्हिडिओ यूट्यूबवर तर मिळेलच तुम्हाला, शिवाय ॲपमध्ये आता व्हिडिओ जनरेट होणे सुरू झालेले आहेत। टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच, थँक्यू।